व्यवस्थित बांध ना. हो हो. ऋतू हसरे सोनेरी सारे रोजचा दिस दिवाळी सजवते मी दारी सुखाची नित्य सुरेख रांगोळी बोलती हसून माझ्या भरल्या घराच्या भिंती पुसती कधी आसवे कोण माझी सखी दूर कुठेतरी आहे स्वप्नांचे माझ्या गाव जिथल्या भाळी चमकेल हे दिमाखात. हे नवीन वर्ष माझ्या माणसांसाठी, माझ्या कुटुंबासाठी सुखाचं, आनंदाचं आणि समृद्धीचं जावं. त्यांना उत्तम आरोग्य लाभो. त्यांच्या इच्छा आकांक्षा तू पूर्ण कर आणि तुझा आशीर्वाद कायम त्यांच्या पाठीशी राहू दे. काकू तुझा मोबाईल दे ना. काय कशाला? छान फॅमिली फोटो काढूया ना. माझाच कशाला हवाय? घे ना दुसरा कोणाचा तरी. पिऊ जाऊ दे, तू माझा फोन घे. नाही नाही, काकूच्या फोनवर चांगले फोटो येतात. काकू दे ना फोन. हो हो हो, अगो सीमाच्या नाव फोनवर खूप सुंदर फोटो येतात, मी पाहिलेत ना. हो ए सीमा दे ना, अगं दे ना, अगं दे. पिऊ चांगले 10-12 फोटो काढा. हो, हो. मस्तपैकी. सगळ्यांनीच एकत्र या ना. प्रथम तू आईच्या बाजूला जा. पिऊ मी दिसते का ग? नाही काका, तू बाबांच्या शेजारी आहे. आजी दिसत नाहीयेस तू. काकू तू खाली आहे. हे गुढीकडे बघतो हा. हा हात जोड, हात जोड. बाबा स्माइल करा ना. गुढीकडे बघा आणि छान स्माइल करा. ए हात जोडा आणि सगळे हात जोडतो. चल ना चल ना पिऊ, चल ना लवकर, मला कामावर जायचं. बाबा एक शेवटचा फोटो, एक शेवटचा. हा सेल्फी काढते. सेल्फी घे. हा स्माइल. झालं झालं, किती अजून किती फोटो? बस चल दे. झालं सगळं झालं. आता मिशन श्रीखंडपुरी. चला चला. चला चला चला. ए चल प्रताप, तुला आवडतं ना? अरे आजी सारखंच आहे. फोन दे माझा. अगं थांब ना, मला एडिट करायचंय. आज जाता जाता देते. हा चल. पिहू श्रीखंड खायाचा, खायाचा श्रीखंड, श्रीखंड खायाचा, श्रीखंड पुरी खायाचा. अरे अरे श्रीखंड पुरी खायची आपल्याला प्रथम. अरे प्रथम आपण आपला फोटो काढूया ना तुझ्या फोनवर. दादा, एवढंसं श्रीखंड मिळणार आहे तुम्हाला आत्ता, नाहीतर नंतर तुम्ही दोघं जेवणार नाही. बर चालेल, पण श्रीखंड पुरी हवीच. बरं मी निघतो ऑफिस. अहो ऐका ना, तुम्ही थोडंसं खाऊन जाता का? अरे हवी. अरे अनु काहीतरी विचारतीये तुला. ऑफिसला निघतोय मी. अरे पण मग तिला सांग ना, आईला काय सांगतोयस? तिच्याशी बोल. तिच्याशी काय बोलायचंय? अहो ऐका ना, ऐका ना, ऐका ना प्लीज. जेवायच्या वेळेला याल ना तुम्ही? नाही सण आहे ना, सगळे एकत्र मिळून जेव. काय केलंय जेवायला? श्रीखंड पुरी. बापाच्या आवडीचं केलं असेल ना सगळं. श्रीखंड पुरी, करंजा. मग बाबांच्या फोटोला नैवेद्य दाखव आणि खा स्वतः. अहो ऐका ना. आणि हे जे मी करतोय ना, ते लगेच फोन करून सांगा तुझ्या बापाला की हे असं वागले, मला असं बोलून गेले. कळवा गोखलेंना. ऐका ना, मी तुम्हाला आधीही सांगितलं, आता पुन्हा सांगते. मी कोणाला काही सांगितलेलं नाहीये, विश्वास ठेवा ना माझ्यावर. मी आपल्या घरचं जाऊन कशाला सांगेन?
मी कोणाशी फोनवर पण बोलत नाही. माझ्याकडे तर साधा मोबाईलही नाही. पण काकूकडे आहे ना. काय काय संबंध माझा फोन आण इकडे. पिहू हे काय? मला माहित होतं तुम्ही कोणीही माझ्या बोलण्यावर विश्वास ठेवणार नाही, म्हणून मी हे पुरावे मिळवले जे या फोनमध्ये. कसले? तुम्हाला वाटतं ना आपल्या घरातलं सगळं आई जाऊन आजोबांना सांगते, पण तसं नाहीये. या फोनमध्ये ते पुरावे आहेत ज्यांनी कळेल की खरं कोण जाऊन सगळं आजोबांना सांगते. काय मूर्खपणा आहे. ए काय काही बोलते भाऊजी. उगाच काही बोलायचं. भाऊजी फोन द्या माझा. व्हेरी गुड बाबा. अजिबात फोन देऊ नका. काकू तिचा फोन मागते कारण ती चुकली. आपल्या घरातल्या गोष्टी आई नाही काकू जाऊन त्या घरी सांगते. काय उगाच तोंडाला येईल ते बरळायचं. मूर्ख आहेस का ग तू. जागेवर आहेस ना की डोक्यावर पडली आहेस. भाऊजी माझा याच्याशी काही संबंध नाही. मी का करेन हे सगळं. कारण आईवर जळतेस तू, आईचा राग करतेस तू. आईचं चांगलं हवं असं तुला अजिबात वाटत नाही. पिहू आई प्लीज मला आज बोलू दे. मी बऱ्याचदा ऐकलंय तुला दिव्या मामीशी फोनवर बोलताना. मी आईच्याही कानावर घातलं होतं, पण ती बिचारी हे सगळं मानायला तयारच नव्हती. पण माझा आधीपासून तुझ्यावर डाऊट होता, म्हणून मी तुझ्यावर लक्ष ठेवून होते. तुला कळतंय ना तू काय बोलतेस? हो बाबा, सगळं कळतंय मला. इतके दिवस जे मला वाटत होतं ते खरं होतं. आज जेव्हा मी सीमा काकूच्या रूम पाशी गेले ना तेव्हा मी ऐकलं दिव्या मामीने सीमा काकूला व्हॉइस नोट पाठवली होती. ए गब्बस. खोट हे साफ खोट आहे. कोण दिव्या कुठली दिव्या. मी कुठल्या दिव्याला ओळखत नाही आणि माझ्याकडे कुठल्याही दिव्याचा नंबरही नाही. मग व्हॉइस नोट कुठून येणार. काही आपलं भाऊजी माझ्याकडे खरंच कोणाचाही नंबर नाहीये. ही मूर्ख मुलगी काही बरळतीये. कळेल कळेल सगळं कळेल. बाबा तुम्ही काकूचा फोन चेक करा. भाऊजी माझा फोन आहे तो. नाही मी चेक करणारच नाही. हा द्या. दादा चेक करणार. का राजन. राजन काही नाहीये त्याच्यात. काय तू ऐकतोयस हिचं. हा कोणाचा नंबर? या दिव्यावरून या मूर्ख मुलीचा समज झाला की मी हिच्या मामीशी बोलतीये. त्या दिव्याशी. अनु अगं ए मुली, तुला काय वाटलं ही दिव्या म्हणजे तुझी मामी. ही तुझी मामी नाहीये, माझी मैत्रीण आहे दिव्या. तुला कळतंय का राजन. हिने स्वतःचा गैरसमज केला आणि इतरांचाही करून दिला. ही मैत्रीण आहे माझी दिव्या नावाची. तुझी मामी नाहीये पिहू. मैत्रीण आहे माझी. मी बोलू शकत नाही का माझ्या मैत्रिणीशी. हो का. मग पूजेच्या आधी तुला त्या मैत्रिणीची एक व्हॉइस नोट आली आहे, ती ऐकवते मी सगळ्यांना.
सगळ्यांना पण कळू दे तू आणि तुझी मैत्रीण एकमेकींशी काय काय बोलतात ते. राजन काका, ती व्हॉइस नोट प्ले कर ना प्लीज. काय राजन नाही. राजन अरे हे काय केलंस तू सीमा? माझा फोन फुटला इथे आणि माझ्यावरच काय ओरडतोयस? अरे तुला कळतंय का तू काय वागतोयस? माझे स्वतःच्या बायकोचे पर्सनल मेसेजेस तू असं घरातल्या सगळ्यांसमोर ऐकवणार होतास? काहीच वाटत नाही का रे राजन तुला? काय करायची ती ऍक्टिंग कर तू का. तू गप गा. तुला असं वाटतंय ना फोन फुटला म्हणून पुरावे नष्ट झाले असतील, तर तसं समजू नकोस, कारण अजून पुरावे आहेत. दुसऱ्या फोनमध्ये. मी म्हंटल नाही सगळ्यांना मूर्ख ठरवतेय. माझ्याकडे दुसरा फोनच नाहीये, पुरावे कुठून येणार? दिसतंय ना माझा फोन फुटला. उगाच काही. प्रथम फोन दे ना तुझा प्लीज. पिहू मी तुझ्या फोनमधली व्हॉइस नोट या फोनमध्ये पाठवली होती. सीमा, तू मला सांगत होतीस ना अविनाश अनुवर खूप चिडलाय. त्याचा अंदाज इथे सगळ्यांना आला असणार आहे, कारण सकाळीच बाबा सांगत होते की ते अविनाशशी कसं वागलेत. ऑफिसमध्ये त्याला बाबांनी किती त्रास दिलाय वगैरे वगैरे. वाव सीमा, तू मला जी माहिती देतेस ना त्याचा चांगलाच परिणाम झाला यार. आपला प्लॅन कमालवर होतोय. अशीच अजून माहिती देत राहा, म्हणजे तो अविनाश अनुवर आणखीन चिडेल. आणि मग अनुप्रिया पाटकरांच्या घरातून कायमची वाव. काय प्रकार आहे वहिनी हा? आणि का केलं तुम्ही हे? मला मान्यच आहे तुमच्या नजरेत अनु कायमच कुपत आली आहे, आणि आमचं लग्न झाल्यापासून तर तुम्हाला त्रासच आहे हो तिचा. हे थांब का तू. पण ह्याचा सूड तुम्ही असा उगवलात का? केलं तुम्ही हे? काय कमी पडू दिलं आम्ही तुम्हाला? सगळं ऐकतो आम्ही तुमचं. पटत नसताना ही बाई सतत मला सांगत असते बोलू नका बोलू नका, पण तरी तुम्ही तिच्याच बद्दल हे करता. लग्न झाल्यापासून बघतोय एकाही गाडीची मदत नसते हिला. एकटे राबते किचन मध्ये ही. तुम्ही फक्त ऑर्डर सोडत असता. चहा पाहिजे, कॉफी पाहिजे, नाश्ता पाहिजे, अमुक पाहिजे, तमुक पाहिजे, श्रीखंडपुरी पाहिजे. प्रत्येक गोष्ट हातात आणून देते की नाही? परतफेड तुम्ही कशी करताय?
हे असं वागून तुम्हाला माहितीये का याचा परिणाम काय झालाय? तुमच्यामुळे हे सगळं तिच्या घरच्यांना कळलंय. नाही, मी माझ्या चुकीचं समर्थन करत नाहीये. मी काय वागतो, जे काय वागतो ना, ते आमचं पर्सनल आहे. हो, आमचं बघून घेऊ ना आम्ही. यांच्यामुळे ही गोष्ट तिच्या वडिलांना कळली, माहितीये का तुला? आणि त्यामुळे मोठी गोष्ट. ऐका ना, तुम्ही मला काय म्हणाला होता इथे? तुमच्यामुळे आम्ही रस्त्यावर आलोय, कर्ज तुम्ही करता, फेडतोय आम्ही, त्रास आम्हाला होतोय, सगळं म्हणाला होतात ना. तेच रस्त्यावर येणं टाळण्यासाठी मला एक कॉन्ट्रॅक्ट मिळालं होतं. आता ह्या माझ्या नशिबाचा भाग आहे की ते कॉन्ट्रॅक्ट तिच्याच बापाकडे गेलं. झालं ना, हिच्या बापाकडे असणार म्हणजे झालं. तो काय चान्स सोडणार आहे? म्हणलं पर्सनल राग बाजूला ठेवा, प्रोफेशनली आपण बोलूया. पण त्याच वेळी यांनी हे सगळं सांगितलं त्या माणसाला. परिणाम काय झाला माहितीये? त्या माणसाने माझा अपमान केला. खालच्या पातळीवर जाऊन त्या माणसाने माझा अपमान केला. तो सगळा सहन केला मी. आणि कॉन्ट्रॅक्टही गेलंय. हो, माझ्या आयुष्यातलं कॉन्ट्रॅक्ट गेलंय आणि तुमच्यामुळे गेलंय. जे मिळणार होते ना, ते पैसे गेले माझ्याकडून, सगळं गेलं. सीमा, हे तू बरोबर नाही केलंस. स्वतःच्या स्वार्थासाठी या घरातल्या माणसाला संकटात टाकलंस. नाही नाही, फार चुकीचं केलंस तू. हे बरोबर नाही केलंस. आई, मला माफ करा आई. माफ करा, मी खूप चुकले, खरंच खूप चुकले मी. पण आई, तुम्ही सांगा ना, मी असं का वागले? तुम्ही सगळ्यांनी याचा कधी विचार केलाय का? या घरात मला कधी कोणी किंमत दिली आहे का? सांगा नाही, मला मला काय महत्व आहे या घरात? तुम्ही सगळे बाहेरचे सगळे मला हिडवतात आणि या अनुचं कौतुक करतात. सगळं महत्व, सगळा मान, सगळं सगळं फक्त या अनुला. मला माहिती नाही याचं कारण. कारण अनुने पाटकरांना वंशाचा दिवा दिला. आणि मी, माझं काय? तिला 2 मुलं. मला मुलंच नाही. मला मूल नाही ना, म्हणून या घरात महत्व नाही. तिथे तिथे फक्त अनु अनु अनु. घरातच काय, घरात बाहेर सगळीकडे मला हिडवतात आणि अनुचं कौतुक करतात. म्हणून तू ह्या थराला जाशील, अनुला खोटं पाडलेस. या 2 नवरा बायकोंमध्ये भांडणं लावण्याचा प्रयत्न केलास. आपल्या घरातल्या गोष्टी बाहेर जाऊन जगाला सांगितल्यास. लाज वाटते मला. माझी बायको म्हणून घेण्याची लाज वाटते. आतापर्यंत गप्प बसलो मी.
सगळं सहन केलं, पण आता नाही. ही आपल्या घराला लागलेली कीड आहे, कीड. मी घरात राहिली ना तर अख्खं घर पोखरून काढेल. नाही चल, आताच्या आता निघ बाहेर. चल. आई आई सांगा ना. राजना इकडे, मी तुझी माफी मागते, मी पाय पकडते तुझे. अरे मी चुकले ना, मी मान्य करते मी चुकले. अरे मी परत कधीच असं वागणार नाही. मला माझी चूक समजली ना. आई सांगा ना, आई. घरातनं बाहेर. मी माफी मागते ना. थांबा. नाही, थांबा दादा, ऐका माझं. सणाच्या दिवशी घरातल्या सुनेला बाहेर काढणं बरोबर नाही. नाही आम्ही घरात नाही राहू शकत आपल्या. चल. दादा थांबा. ऐकू. सीमा वहिनी कुठेही जाणार नाही. आई काय बोलतेय सगळं तू? बरोबर तेच बोलते मी पिहू. सीमा वहिनी या घरची सून आहे, मोठी सून आहे. सणाच्या दिवशी सुनेला घराबाहेर काढण्यासारखं दुसरं पाप नाही. तू हिला मोठं मानतीस, मोठेपणाचा मान देतीस, पण हिला भान तरी आहे का त्याचं? विचार जरा तिला. जाऊ द्या ना भाऊजी, आपण समजून घेऊ. वहिनींच्या जागी दुसरं कोणीही असतं ना, कदाचित मी त्याला माफ केलं नसतं. पण मग हिला का माफ करतीयस? कारण वहिनींचं दुःख माझ्यापेक्षा खूप मोठं आहे. एक स्त्री म्हणून त्यांचं दुःख मी समजूच शकते. तुम्ही पण प्लीज समजून घ्या. त्यामुळे यापुढेही वहिनी माझ्याशी कशाही वागल्या ना तरी मी त्यांना माफ करणार. अनु, वहिनी काय कर मला माफ करा ना, मी खरंच खूप चुकले ग, खूप चुकले. वहिनी काय करते तुम्ही? उठा उठा बरं, असं करू नका. उठा. मी खरंच चुकले ग. पण वहिनी आपण एकाच घरात राहतो. तुमच्या वागण्याला थोडी मर्यादा असू देत ना. तुमच्या वागण्यामुळे फक्त मला नाही, घरातल्या सगळ्यांना त्रास होतो.